आणि आता या लढतीमध्ये आणि आता मात्र या दोन संघांमध्ये जो संघ जिंकेल त्यांच्याशी गजानन तुर्भे संघाशी लढत होईल. गोलंदाज उमेश म्हात्रे, सलामीची जोडी उतरली आहे, स्ट्राईकवर आहे निलेश, नॉन स्ट्राईक एंडला आहे तो क्षितिज. 4 षटकांचा सामना असेल. कृपया दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना होतोय. किरण स्मृती विरुद्ध तन्वी कोपरखेरणे, किरण स्मृती घनसोली विरुद्ध तन्वी कोपरखेरणे दरम्यान सामन्याला सुरुवात होते. उमेश म्हात्रे पहिला चेंडू टाकतोय आणि आता मात्र बॅटची काढा घेऊन मारलेला चेंडू एकदम घोषित मिळते. आणि एका धावेबरोबर संघाचे खातं खोलतोय एकने आणि वैयक्तिक खातं संघाचं खाते देखील खोलतोय एकीने. धावसंख्या होती ती 1. बिन बाद 1. पहिलं षटक प्रगतीपदावर मॉन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन येतोय उमेश म्हात्रे. आणि आता मात्र सुरेख चेंडू, काहीशी हलकीशी अपील केली होती परंतु पुन्हा निर्धाव चेंडू जातोय. दरम्यान उमेश याचा पुढचा चेंडू आणि आता मात्र स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला फटका, डीप लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चांगला चेंडू अडवला जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय आणि या एका धावर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 2. बिनबाद 2. पहिलं मॉन्टेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय उमेश म्हात्रे. अतिशय सुरेख मारा करतोय उमेश म्हात्रे. मागच्या सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता आपल्या गोलंदाजीच्या जोडावर आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने मारल्या फटकोय. डीप लॉंगॉनला जातोय चेंडू, तिथं चांगलं क्षेत्ररक्षण डीप लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक धावा देऊन चेंडू अडवतोय. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 3. एकेरी दुहेरी धावांवरच भर दिला जातोय. नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जखडून ठेवले. फलंदाजांना कोणतंही मोठं आक्रमण मोठे फटके मारून देत नाही आहेत. अतिशय अचूक टप्प्यावर अचूक मारा करतोय, भेदक मारा करतोय म्हणावं लागेल उमेश म्हात्रे. अतिशय सुरेख नावाजलेला गोलंदाज उमेश म्हात्रे पुढचा चेंडू घेऊन येतोय आणि आता एकावर लाईन मारलाय चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली धावतोय आणि मला वाटतं हा लांब लचक डिपॉझिटला असलेला षटकार. डीजे प्लीज. दरम्यान अतिशय लांब लचक षटकार लगावला, डीपला भिरकावून दिला चेंडू. दरम्यान पुढचा चेंडू उमेश काहीसा खराब चेंडू टाकतो आणि आता पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला सरळ चेंडू जातोय सीमारेषेबाहेर चौकार. आणि या चौकावर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती दुहेरी अंकात. धावसंख्या होते 13. डीजे. नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ संपतो. पहिल्या षटकात धावसंख्या लागली ती म्हणजे 13. बिनबाद 13. बघूया आपले इरादे स्पष्ट केलेत. आता मात्र फलंदाज निलेश याने आपले इरादे स्पष्ट केलेत. एक चौकार आणि एक षटकार लगावला होता. पहिल्या षटकामध्ये उमेशच्या गोलंदाजीवर फोडून काढलं होतं. चौकार आणि षटकारांनी काहीशी खराब बोलून टाकली म्हणावं लागेल परंतु नक्कीच धाव वाढवण्याचा प्रयत्न केला होता. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं त्याचा म्हणजे अतिशय उपयुक्त अशी फलंदाजी केली मॉन्टेटरी पॉवर प्लेच्या षटकात. आणि आता मात्र दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज किशोर. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन येतोय.
राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. बघूया स्ट्राईकवर आहे क्षितिज. नॉन स्ट्राईक एंडला येतो निलेश. अतिशय सुरेख फलंदाजी करतो निलेश. अशी ही सलामीची जोडी. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतो आखोट टप्प्या चेंडू अक्रॉस द लाईन मारलाय चेंडू. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. तिथं दोन क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत परंतु या दोन धाव मिळतील. या दोन धावर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 15. बिनबाद 15. चांगली दमदार अशी सुरुवात म्हणावं लागेल. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र आक्रमक पवित्रा धारण केलेला दिसतो या दोन्ही फलंदाजाने क्षितिज आणि निलेश. बघूया क्षितिज. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन मारलाय चेंडू डीप लॉंग ऑफच्या दिशेनं आणि मला पाहायचं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होता आणि मला वाटतं झेल सुटला आणि मला वाटतं यात 2 धावा मिळत आहेत. गता क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे डीप लॉंग ऑफला असलेल्या क्षेत्ररक्षकाकडनं. एकच रन आहे माफ कर. संघाची धावसंख्या होते 16. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि आता मात्र आडव्याटने मारला चेंडू आणि हा खणखणीत षटकार लगावला जातो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि या षटकारावर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 22. निर्धाव चेंडू राखतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. बावीस धाव फलकाला लागले. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही या षटकातील मला वाटतं 2 चेंडू शिल्लक आहेत. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतोय आणि आता मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लगावला फटका तिथं पाहायचा आहे. चांगले क्षेत्ररक्षक होत आहे. चांगली चेंडू फेक देखील होते. एक धावेवर समाधान मानतोय फलंदाज निलेश. एक धाव मिळते संघाला. एक धाव मिळते निलेशला. संघाची धावसंख्या होते 23. आता मात्र काहीसा धावसंख्येला आकार देताना दिसत आहेत हे दोन्ही फलंदाज. सलामीची जोडी मैदानामध्ये मिळते. दरम्यान पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट आणि आता मात्र अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न केला होता आणि षटक संपतंय. सारे चेंडू जातोय. निर्धाव चेंडू जातोय. चेंडू जातो यशस्वीच्या हातात. नक्कीच दोन षटकाचा खेळ संपला. 2 षटकाखेरी संघाची धावसंख्या येते म्हणजे 23. नक्कीच चांगली सरासरी म्हणावं लागेल. 11.5 अशी ही सरासरी गाठण्यात यश मिळते. बघूया आता शेवटच्या 2 षटकात ही सरासरी राखण्यात यश मिळते. कमी होते सरासरी का वाढते ते पाहायचं आहे. दरम्यान तुषार. आता मात्र चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक धाव घोषित मिळते. पंचांचा इशारा येतो घोषित धावेचा. एका धावेवर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 24. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये किती धाव उभारतोय बघूया. येणाऱ्या काही चेंडूमध्ये किती धाव उभारतोय ते संघ पाहायचा आहे. संघाची धावसंख्या ती म्हणजे. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र अतिशय सुरेख फटका म्हणावा लागेल पाहायचा आहे आणि हा खडखडी षटकार चाबूक फटका म्हणावा लागेल. चाबूक शॉट अतिशय सुरेख बेहतरीन शॉट चे रन डीजे.
अतिशय सुरेख फटका लगावला तो डीप डीप कव्हरच्या दिशेने. चाबूक शॉट म्हणावं लागेल. अतिशय सुरेख देखणा फटका पाहायला मिळाला प्रेक्षकांना आणि या फटक्यावर 6 धावा मिळाल्या. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतोय आणि आता मात्र उंचावर मारला चेंडू. डीप मिड क्लास क्षेत्ररक्षक अतिशय सुरेख प्रयत्न केला होता परंतु सरळ चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. षटकार डीजे. पवित्रा धारण केलेला आहे फलंदाज निलेश याने. बघूया सलामी जोडी खेळते मैदानामध्ये. आता मात्र पुन्हा एकदा डावे यष्टी बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतोय सकारात्मक चेंडूचा. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 37 आणि आता पुन्हा एकदा मारलेला चेंडू पाहिजे क्षेत्ररक्षक चेंडूच्या. निलेश बाद होऊन तमत परत डीजे. नवीन फलंदाज आहे सतीश आणि आता मात्र एक धाव घोषित मिळते. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 38. कृपया पंच जरा थांबायचं आहे. एक चेंडू शिल्लक आहे. ओव्हर षटक झालं. षटक झालंय. षटक संपलेलं आहे. तीन षटकाखेरीज संघाची धावसंख्या झाली 38. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज आणि आता मात्र उद्या यष्टी बाहेर जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतोय नकारात्मक चेंडूचा. अवांतर धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 39. एक गडी बाद झालाय तो म्हणजे निलेश. वैयक्तिक मला वाटतं त्याने. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज आणि आता मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. निर्धाव चेंडू जातोय. कल्पेश सुरेख गोलजी करताना दिसतोय. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं चौथं षटक घेऊन येतोय. शेवटचं अखेरचं हानामारीचं हमरी तुमरीचं षटक घेऊन येतोय कल्पेश. बघूया पुन्हा एकदा. आणि आता मात्र उंचावर मारलेला चेंडू पाहायचा आहे. डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अतिशय एक सोपा झेल घेतोय. अतिशय आरामात झेल घेतोय आणि सतीशची गई संपुष्टात येते डीजे.
कल्पेश पुढचा चेंडू घेऊन येतोय आणि आता मात्र खोलवर मारलेला चेंडू लगावला जातोय डीप मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षणवर एक धाव रोखू शकत नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायचा आहे आणि अतिशय सुरेख चेंडू फेक झाली होती आणि मला वाटतं या 2 धाव पूर्ण करतात. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजामध्ये. या 2 धावर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 41. पाहायचा शेवटचं अखेरचं हाणामारीचं हमरी तुमरीचं षटक घेऊन येतो. या षटकातील मला वाटतं 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहायचा स्ट्राईकवर आहे फलंदाज तो क्षितिज. सलामी आलेला क्षितिज अजूनपर्यंत मैदानामध्ये खेळताना दिसतोय. क्षितिज नक्कीच चौका षटकारांची आतषबाजी करतोय का ते पाहायचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन होतो आणि आता मात्र स्लोवर पद्धतीने चेंडू व्हेरिएशन करतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय. ही गोलंदाजीची कला असते. उंच फटके मारायच्या प्रयत्नात चेंज ऑफ पेस म्हणजे चेंज ऑफ पेस केला जातोय. अतिशय सुरेख युक्ती म्हणावी लागेल ती गोलंदाजी असते. तेच करताना दिसतोय गोलंदाज. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र अतिशय सुरेखरित्या चेंडू जातोय डी मध्ये. एक धाव घोषित मिळते. संघाची धावसंख्या होते 1 गडी बाद 42. आता मात्र अतिशय सुरेख धावसंख्या उभारताना दिसतोय. 42 धाव फरकावं लागेल. आतापर्यंत या षटकातील काही चेंडू एक चेंडू शिल्लक आहे. पैसा या चेंडूवर गडी बाद होतोय की चौकार किंवा षटकार लगावला जातोय. पैसा आहे गोलंदाज तयार आणि आता मात्र उंच मारलेला चेंडू स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने पाहायचा आहे आणि सरळ चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेखा बाहेर डीजे. आणि नक्कीच 46 धाव उभारल्यात मर्यादित 4 षटकांमध्ये आणि 47 धावांचं आव्हान ठेवलं आहे. दरम्यान निशांत भोलानाथ पाटील साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. निशांत भोलानाथ पाटील साहेब यांचं व्यासपीठावर इथं आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय त्यांचं. तत्पूर्वी यानंतर मी माईक सोपवतो आमचे साथी समालोचक आमचे साथी मित्र अतिशय सुरेख समालोचक उमेशजी म्हात्रे. थँक्यू सो मच अमित भालेराव. तुर्भेगावमध्ये कॉमेंट्री कोणाला माहीत नव्हती मित्रांनो. त्यावेळेस या अमित भालेरावनं कॉमेंट्रीला सुरुवात केली. खूप चांगली कॉमेंट्री. अनेक वर्ष सातत्यानं आपण या तुर्भे नगरीमध्ये त्याचा आवाज आपण ऐकतो. त्याच्या हाताखाली पुष्पक पाटील घडले, कुणाल दाते सर सुद्धा त्यांच्याकडे पाहून मात्र समालोचन करण्यासाठी सुरुवात केली. लक्ष आहे 47 रनचं या मॅचमध्ये. किरण स्मृती विरोधात तन्वी इलेव्हन कोपरखिरणे या टीमच्या दरम्यान टॉस इथं जिंकला. तन्वी इलेव्हन कोपरखिरणे किरण स्मृती घनसोली या टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णयाने बॅटिंग करत असताना 46 रन बनवल्या. 47 रनचं टार्गेट आहे.
सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली. विशाल शाह स्ट्राईक एंडला आणि पहिलाच बॉल अतुल याचा ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल इथे स्विंग केलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. एक टप्पा घेत बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल शहाच्या बॅटमधून चौकार. डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान तिथे सीमारेषानं बॉल गाठली. चौकारानं आपलं खातं खोललं. संघाचा श्रीगणेश झाला आणि टीमच्या धावसंख्येला सुरुवात झाली. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. बॉलर तयार अतुल. दुसरा बॉल हाफ ट्रॅकर त्याला उडवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल मध्ये 10 रन इथे क्रिएट केलेले आहेत विशाल शहानं. एक चौकार त्यानंतर मात्र दुसऱ्या बॉलवर षटकार. हाफ ट्रॅकर होता. अशी बॉलिंग तुम्ही विशाल शहाला करू शकत नाही. अगदी मिडल अँड लेगचा बॉल फेकून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. टीमची धावसंख्या 10. आता 37 रन्सची गरज आहे. येणारे बॉल असतील 22. यावेळी फुलरलेनचा बॉल गॅप मधून चालला एक्स्ट्रा कव्हरला. तिथे फिल्टर नाही. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल शहाच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. टीमची धावसंख्या 14. या गाण्याचे गायक आहेत. अगदी अक्षरशः हा गाणं गाजला संगीत क्षेत्रामध्ये. यावेळेस इनसाइड आउट बॅकफुटर जाऊन कव्हरच्या डोक्यावरून बॉल. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरा आहेत आणि बॉलनं मात्र शर्यत जिंकलेली आहे की काय. येस, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार विशाल शहाच्या बॅटमधून. षटक क्रमांक पहिल्यामधले 4 बॉल संपलेले आहेत आणि 4 बॉलवर रन इथे बनवलेले आहेत 18. विशाल शहा इन ॲक्शन आहे. एक षटकार 3 चौकार त्याच्या बॅटमधून. अगदी धो बरसलाय या ओव्हरमध्ये. अजूनही 2 बॉल शिल्लक. अतुल उर्दू विकेटने गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. इथे खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः हेलिकॉप्टर स्ट्रोकनं ऑन साईडला फक्त दिशा दिली, परंतु शॉर्ट मिड विकेटला खूप चांगली फिल्डिंग होते. रन मात्र मिळणार नाही. सनीकडून खूप चांगला बॉल अडवलाय. आता येतो डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 या आकड्यावरती. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला अतुल. स्ट्रायकिंग एंडला आहे पुन्हा एकदा विशाल शाह. यावेळेस ऑन साईडला फक्त दिशा दिली. बॉल चालला मिड विकेट रिजनमध्ये. खूप चांगली फिल्डिंग तिथे पवन बेटाकडून. सिंगल आली आणि अशा प्रकारे पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे 47 रनचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना 19 रन बिनगडी बाद. तोपर्यंत जाऊया डीजे कडे एक चांगलं संगीत ऐकण्यासाठी. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 19 रन. 47 रनचं लक्ष आहे या मॅचमध्ये. 4 ओव्हरची ही मॅच. आता सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवर सनी आलाय. अगदी लांब लचक असा रनअप आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेरून मात्र सुरुवात करतोय बॉल टाकण्यासाठी. पहिलाच बॉल ऑन साईडला. खूप चांगला ड्राईव्ह इथे होतोय. ऑन ड्राईव्ह खूप चांगली फिल्डिंग नयन वेटाकडून तिथे केली जाते. तोपर्यंत सिंगल आली
आणि या सिंगल नंतर आता स्कोरबोर्डवर रन झालेले आहेत 20. 47 रनचं लक्ष्य आहे. अजूनही 27 रनची गरज या मॅचमध्ये. येणारे बॉल शिल्लक आहे 17 आणि 17 बॉलमध्ये 27 रनची गरज आहे. बॉलर तयार. आता राहुल शेट्टी ऑन स्ट्राईकवर आहे. ह्या वेळेस टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र बॅट्समॅनच्या डोक्यावरून ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये आणि पंचांचा सिग्नल येतो व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये. आता टीमची टोटल आहे 21. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना खूप चांगली बॅटिंग विशाल सालनं सुरुवात चांगली केली. षटकार चौकारांच्या अगदी फैरी त्या ओव्हरमध्ये त्यानं झाडलेले आहेत. यावेळेस ग्लान्स करण्याचा प्रयत्न हलक्या हातानं, परंतु बॉल मात्र लेगस्टिक सोडून चाललाय. पंचांचा आणखीन एक सिग्नल येतोय, हा व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 22 या आकड्यावरती आहे. लक्ष आहे 47 रन्स या मॅचमध्ये. गजानन मित्रमंडळ आयोजित ओरम क्रिकेट स्पर्धेतला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला हा किरण स्मृती विरोधात तन्वी 11 अशी रंगत. यावेळेस खूप चांगला स्ट्रोक, अगदी एलिव्हेशनसह बॉल चाललाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. राहुल शेट्टीच्या बॅटमधून षटकार. आता तारे मात्र गिनाला लागतील. मी म्हणेन तन्वी 11 कोपरखेरणे टीमला. यावेळेस फटका फसलाय, बॉल हवेत, परंतु इथे सनस पोहोचेल का बॉल पर्यंत. खूप चांगला प्रयत्न केला होता. बॉलचा तर एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगली फिल्डिंग तिथे. ओमकार पाटील लॉंग ऑफ रिझन म्हणून एक्स्ट्रा कव्हरला धावत मात्र बॉल अडवला. तोपर्यंत राहुलच्या बॅटमधून येथे 2 रन कंप्लीट झालेले आहेत. 2 रन आता स्कोरबोर्डवर रन झालेले आहेत. आता 30. अजूनही 17 रनची आवश्यकता. सनी उर्ध विकेट. स्ट्राईकला आहे राहुल शेट्टी. यावेळेस स्टंट अँड डिलिव्हर. जसा बॉल बॅटवर आला त्या बॉलवर मात्र मोहर लावली 6 धावांची. षटकार. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 36. सामना अगदी क्लिअर झालाय. मी म्हणेन किरण स्मृती घनसोली टीमच्या दरम्यान. यावेळेस आणखीन एक तडाखा, बॅक टू बॅक. दुसरा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय राहुलच्या बॅटमधून. दुसरा षटकार. फक्त 5 रनची आवश्यकता. 3 षटकार त्याच्या बॅटमधून. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. तिथे डीप मध्ये खूप चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 2 रन राहुलच्या बॅटमधून इथं कंप्लीट होत असताना आता टीमची धावसंख्या आहे 44. 44 रन. अजूनही 3 रनची आवश्यकता. 2 षटकांचा खेळ इथं संपला. टीमची धावसंख्या आहे 44. आता 12 बॉल आणि रन करायचे आहेत 3. निलेश करमाले 3rd ओव्हरमध्ये आलाय. स्ट्राईकला आहे. तर इंडिव्हिज्युअल स्कोर आपण पाहिला तर विशाल शाहनं 7 बॉल फेस केलेले आहेत. 20 रन त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. आणि राहुलनं खूप चांगली बॅटिंग केली. यावेळेस ऑन साईडला मिड विकेटला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा सामना जिंकलाय विशाल शाहच्या बॅटमधून. चौकार. अभिनंदन. वेल प्लेड किरण स्मृती घनसोले. घनसोली टीम खूप चांगला खेळ. इथे 2.1 ओव्हर्समध्ये या लक्ष्याचा पाठलाग केलेला आहे किरण स्मृती घनसोली टीम. आणि दोन्ही सलामीवीरानं खूप चांगला खेळ केलाय. चला टॉससाठी या लगेचच. शेवटची मॅच. आइलोय आइलोय